बघितला आवाज, किती छान अशी कुरकुरीत आपली सोयाबीन टिक्की तयार झाली आहे। अगदी हॉटेलसारखी कुरकुरीत, अजिबात वातड किंवा चिवट तयार न होता आतून मऊ लुसलुशीत ही सोयाबीन वडी कशी बनवायची आज आपण बघणार आहोत। कारण खाद्यप्रेमी चॅनलवर नेहमीच्याच रेसिपी तुम्हाला परिपूर्ण आणि खास अशा टिप्ससह बघायला मिळतात, ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात या रेसिपी अगदी सक्सेसफुल होतात आणि असे मेसेजेस तुम्ही देखील मला करून सांगतातच। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपीला एक लाईक नक्की करा। लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। सोयाबीन वडी करायची म्हटल्यानंतर सोयाबीन तर घ्यायलाच हवी ना, म्हणूनच मी या ठिकाणी 250 ग्रॅम अशी थोडीशी मोठ्या आकाराची सोयाबीन वडी घेतली। याला सोयाबीन चंक देखील म्हटलं जातं। कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहजतेने मिळेल। आता संपूर्ण सोयावडी भिजेल इतपत यामध्ये पाणी टाकायचे। भरपूर प्रमाणामध्ये पाणी टाका, म्हणजे सोयाबीन वडी छान मऊसूत भिजते, मऊ लुसलुशीत तयार होते। ही वडी ना खूपच पोकळ असते, हलकी फुलकी असते, त्यामुळे पाण्यावर तरंगते। त्यामुळे फक्त 5 मिनिटांकरता अशी दाबून ठेवायची। थोडीशी ओलसर घातली की हात काढून घेतला तरीही चालेल। अगदी 15 मिनिटांमध्ये ही व्यवस्थित भिजेल। तर बघा 15 मिनिटांनंतर ही अशा पद्धतीने डबल साईजने फुलली गेली आहे। अशी एखादी वडी दाबली ना ती अगदी मऊसूत भिजली गेली आहे, पटकन तुटतीये बघा, कापसासारखी मऊ लुसलुशीत झाली आहे। यांनी भरपूर असं पाणी पिऊन घेतलंय, त्यामुळे आता यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी आपल्याला अशा पद्धतीने पिळून घ्यायचं। जेवढं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला पिळून काढता येईल तेवढं पूर्णतः काढून टाकायचंय। आणि आता या वड्या मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते। तर बघा संपूर्ण सोयावडीतील एक्स्ट्राचं पाणी मी काढून टाकलंय, व्यवस्थित असं पिळून घेतलंय आणि जे पाणी निघालेलं होतं ते फेकून दिलं। पुन्हा एकदा सेम बाउल घेतला। आता यामध्ये टाकूयात 1 वाटी घट्टसर आणि ताजं दही, जे अगदी नॉर्मल आंबट आहे। जर तुमच्याकडे जास्त आंबट दही असेल तर कमी प्रमाणात घ्या। आता यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला टाकलाय। तुम्ही बऱ्याचदा गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये ही कुरकुरीत सोयाबीन वडी खाल्ली असेल, तिला खूप छान असा लाल भडक रंग असतो। याकरिताच मी अगदी अर्धी चिमूट लाल खाण्याचा रंग टाकलाय। हा टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे। जर खाण्याचा रंग वापरायचा नसेल तर तुम्ही लाल काश्मीरी तिखट देखील वापरू शकता, यामुळे देखील छान रंग येतो। नाहीतर मग थोडासा बिटाचा रसही वापरू शकता। संपूर्ण साहित्य व्यवस्थित फेटून घेतलंय बघा, यामध्ये अजिबात दह्याची गाठ राहिलेली नाहीये आणि मसाले देखील एकजीव झाले। आता यामध्ये ही संपूर्ण पिळून घेतलेली सोयावडी टाकूयात। छान अशी सॉफ्ट आहे, पण यामध्ये अजिबात पाणी नाहीये। सोबतच टाकूयात गरजेनुसार कॉर्नफ्लोअर। हे एका प्रकारचं मक्याचं स्टार्च असतं, जे तुम्हाला किराणा दुकानामध्ये सहजतेने मिळेल। आता हे कॉर्नस्टार्च जर तुम्हाला मिळालं नाही तर काहीच हरकत नाहीये, याऐवजी तुम्ही मैदा किंवा मग तांदळाचं पीठही वापरू शकता। संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। तर हे मिश्रण ना मला अजूनही थोडंसं ओलसरच वाटतंय। या सोयाबीन वडींना छान अशी कोटिंग झालेली नाहीये, म्हणून मी पुन्हा एकदा अजून 2 चमचे कॉर्नस्टार्च टाकलंय। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता पहिल्यापेक्षा तुम्हाला जाणवलंच असेल, या सोयाबीन वडींना खूप छान अशी कोटिंग तयार झाली आहे। सोबतच मिश्रण हलकसं घट्टसर झालंय। आता यावर झाकण ठेवूयात आणि 15 मिनिटे साईडला ठेवून देऊयात। आता 15 मिनिटांनंतर झाकण खोलून बघूयात। तर बघा आपली सोयाबीन वडी तयार झाली आहे। लगेचच फ्राय करायला घ्यायची। त्याकरिता गॅसवर एका कढाईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं होतं। हे तेल माझं मध्यम गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम देखील मध्यमच ठेवूयात आणि एक एक करून यामध्ये सोयाबीन वडी सोडून घेऊयात। तर बघा ही सोयावडी तेलात सोडल्यानंतर काही सेकंदानंतरच ती पटकन तळून वर येते। इतपतच गरम तेल आपल्याला वापरायचंय। ना जास्त कडकडीत गरम असावं, ना एकदमच कमी गरम असावं। कमी गरम असेल तर ही सोयावडी तेल जास्त पिते आणि यामुळे ती लवकर नरम पडते। त्याच उलट जर तेल जास्त कडकडीत गरम असेल तर सोयावडी वरून कुरकुरीत होते, त्याला रंगही छान येतो, पण आतून व्यवस्थित शिजली जात नाही। त्यामुळे खाताना ती अगदी रबरासारखी चिवट लागते। असं होऊ नये, अगदी गाड्यावरच्या सारखीच टेस्टला आपली सोयावडी तयार व्हावी, त्यामुळेच मी सांगतेय गॅसची फ्लेम मध्यम ठेवा आणि तेल देखील मध्यम गरमच असावं। तर बघा कढाईमधील ज्या वेळेला बुडबुडे थोडेसे कमी होतील, सोयावडी हलकीशी कडक झाल्यासारखी वाटेल, त्याच वेळेला झाऱ्याने ही अलटपलट करायची आणि छान अशा हलक्याशा डार्क रंगावर तळून घ्यायची। बघा याला मस्त असा हलकासा लालबुंद रंग आलेला आहे,
जास्तही रंग वापरलेला नव्हता, त्यामुळे एकदमच डार्क रंग नाही आला, पण आपल्याला छान दिसेल इतपत रंग आलेला आहे. त्यावेळेला आताही मी तेलातून बाहेर काढून घेते. तर बघा, अजिबात तेलकट न होता खूप मस्त असा या सोयाबीन वडींचा तुम्हाला आवाज आलाच असेल, मस्त कुरकुरीत तयार झाली आहे. सेम पद्धतीने आता संपूर्ण सोयावडी आपण तळून घेऊयात. तेलामध्ये सोडताना मी एक एक करून सोडतीये, पण एकाच वेळेला संपूर्ण सोयावडी जरी टाकली ना, तर तळून झाल्यानंतर ती आपोआपच मोकळी सुटसुटीत तयार होते, अजिबात एकमेकांना चिकटत नाही. त्यामुळे जर तुम्ही बाहेर गाड्यावर जाऊन तळलेली कुरकुरीत सोयाबीन वडी किंवा सोयाबीन टिक्की खात असाल, तर ती तुम्ही नक्कीच विसरून जाणार आहे, कारण खूपच स्वस्तामध्ये घरच्या घरी अगदी गाड्यावरच्या सारखीच ही सोयाबीन वडी तयार होते. काही जणांना सोयाबीन चिल्ली फार आवडते, तर या सोयाबीनपासून तुम्ही सोयाबीन चिल्ली देखील बनवू शकता. त्याची रेसिपी चॅनलवर अगोदरच मी अपलोड केली आहे, चॅनलवर जाऊन नक्की बघा. आता तळून झालेल्या सोयाबीनचा थंड झाल्यानंतर आवाज ऐकूयात. बघितली किती मस्त तयार झाली आहे, अजिबात तेलकट नाही आहे. यासोबत खाण्याकरिता सोया सॉस, शेजवान चटणी किंवा हिरव्या मिरच्या जरी तळून वाढल्यात ना, तर ही जबरदस्त लागते. बऱ्याच जणांना चहासोबत काही नाश्ता हवा असतो, तर त्यावेळेला हा प्रोटीनने भरपूर नाश्ता नक्की द्या. तुम्हाला आजची ही कुरकुरीत सोयाबीन वडी किंवा यालाच बरेच जण सोयाबीन टिक्का म्हणतात, तर ती कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या जवळच्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.